टिळा, पलीकडे भगवा, पलीकडे निळा यांच्या मध्ये दाबल्या जातो माणुसकीचा गळा. हा माणुसकीचा गळा दाबल्या जाऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं सामाजिक लोकांना बोलणं गरजेचं आहे. धर्माच्या पलीकडे, जातीच्या पलीकडे आपल्याला बोलणं गरजेचं आहे. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. भोंग्याचा आवाज माहिती आहे ना तरुणांनो? भोंग्या हटव. कोण हटवायचे? आपणच. कामधंदे सोडायचे, साऊंड बंद करायला, भोगे काय स्टेटमेंट झालं. पलीकडचे सगळे नेते त्याच्यावर बोलायला लागले. सगळेच्या सगळे नेते प्रसिद्धीसाठी हबाबलेलेच असतात असंही नाही, काही काही चांगले असतात. मला वाक्य पूर्ण करू देता. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. मला प्रचंड अभिमान असतो जेव्हा जेव्हा मी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असतो. बरं का, तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातले आहे, छत्रपती शाहू महाराजांच्या छत्रछायेत वाढलेली तुम्ही लोक आहे. मी सांगत असतो देशामध्ये दंगल कोणत्याही क्षेत्रात कुठेही पेटू द्या, त्याचा उगम स्थान कोणतं असेल माहित नाही, परंतु दंगल कुठेही पेटली तरी ते विजण्याचं शेवटचं ठिकाण म्हणजे कोल्हापूरच, ते लक्षात ठेवा. या कोल्हापूर जवळ तुमच्याकडे कुरुंदवाड नावाचं गाव आहे ना, त्या कुरुंदवाड मध्ये मला व्याख्यान झालेलं. कुरुंदवाड माहिती आहे ना, तुम्ही गेले असाल सगळेजण. कुरुंदवाड 5 अशा मशिदी आहेत, मशिदी ज्याच्यात गणपती बसवल्या जाते. 80% हिंदू लोक मोहरम सण साजरा करतात आणि हिंदू मुस्लिम बौद्ध मिळून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात. अख्ख्या जगानं आदर्श घेतला पाहिजे असा तुमचा कोल्हापूर जिल्हा आहे, छत्रपती शाहूंचा जिल्हा आहे तुमचा. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. पोटा पाण्याची सोडू नका म्हणा जय 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 श्रीराम, जय श्रीराम. हमरे काय झालं तुले? जय श्रीराम. मुळव्यात झाला का तुले? काय करतो तुम्ही सुशिक्षित बेरोजगार? बाप काय करतो? बिगारी काम करतो. अबे मग धंदे सोड. हे देवाची श्रद्धा मनात असते हो. गावात लहानपणापासून आम्ही रामराम म्हणतो की नाही? रामराम रामराम घालतो का नाही? रामराम नाही राहिलं. जय श्रीराम. 6 पॅक, ट्रायसेप, बायसेप, रामाचे फोटो पाहिले का तुम्ही? खूप डीप मध्ये आहेत बरं गोष्टी. अहो श्रद्धा श्रद्धेच्या ठिकाणी ठेवा. श्रद्धा असलीच पाहिजे ना. पण पहिले करिअर, पहिले नोकरी. आपल्या मायबापाच्या पलीकडे देव नाही. बरं मी खूप वाचलंय बरं का दादा, खूप पुस्तकं वाचून चिंतन करून तुमच्या समोर उभा आहे मी. तुम्हाला सांगितलं राजकारणी माणसाची कोणीही संबंध नाही आपला. स्कॉर्पिओच्या चाब्या घेऊन लोक माझ्या पुढे उभे आहेत. या पक्षात फक्त प्रवेश करा. म्हटलं नाही, माझा पक्ष एकच, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला म्हणे तुमचे विचार काय आहेत? अबे म्हटलं मी कट्टर शिवसैनिक आहे, पण मी असा शिवसैनिक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मी, आमच्यामध्ये तिसरा कोणी नाही. मी कट्टर भीमसैनिक आहे. मी कट्टर भीमसैनिक आहे, पण मी असा भीमसैनिक आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी मी, आमच्यामध्ये तिसरा कोणी नाही. आणि मी म्हटलं ना, देवळात देव नाही, मशिदीत अल्ला नाही, चर्च मध्ये येशू नाही. नास्तिक आहे म्हणतील काही लोक. मी प्रचंड आस्तिक आहे, पण मी असा आस्तिक आहे तो निर्मिक, आणि मी, आमच्यामध्ये तिसरा दलाल कोणी नाही. लक्षात ठेवा. या दलालांनी धर्म भ्रष्ट केलेला लक्षात ठेवा. बेलाचं पान घ्या, त्याला सहज लावा, महादेवाच्या पिंडीला चिटकून द्या. अभ्यास करत नसेल तरी तुमचं पोरग 12वीत पास होईल. खरं आहे का महिला वर्ग? हे तुम्ही नाही म्हणताय ना, याच्यावरून तुमची प्रगल्भता लक्षात येते. तुमचं गाव खूप अभ्यास आहे बरं. कसं आहे, तुम्ही जिंदगीभर देवळात गेले आणि पुस्तक वाचलं नाही तर तुम्ही यशस्वी होसाल का? गाडगे बाबांनी सांगितलं, तुकाराम महाराजांना, वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये बाहेर न येणारे बाबा आपल्याला काही सांगतील का? अहो तुकोबरायांनी सांगितलं आम्हाला.
एका बीजा केला नास, शेतकऱ्याची पोराव ना आपण, एका बीजा केला नास मग भोगीले कणीस. एक ज्वारीचं कणीस तुम्हाला पाहिजे असेल तर एका दाण्याला स्वतःला जमिनीमध्ये नष्ट करून घ्यावं लागतं. हे सांगणारे जगद्गुरु तुकोबा आहेत बरं का, फुकटात काही भेटत नाही. एका बीजा केला नास मग भोगीले कणीस. शेंद्राचे दैवत केले नवस बोले तयाशी. तुकाराम महाराज सांगतोय, शेंद्राचे दैवत केले नवस बोले तयासी. नवसे कन्ये पुत्र होती, कन्ये का करणे लागे पती. नवसानं पोरबाळा झाली असती तर नवऱ्याची गरज काय असती, हा प्रश्न विचारणारे जगद्गुरु तुकोबा आहेत. ज्यांनी प्रहार केला या अंधश्रद्धेवर थोतांडावर, ऐसे कैसे झाले बंधू. कर्म करुणी म्हणती साधू, अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप. दावणी वैराग्याची कळा, भोगती विषयांचा सोहळा. तुका म्हणे मैद्य नाही त्यापाशी गोविंद. अशा लोकांकडे तुम्हाला ईश्वर भेटणार नाही, हे तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं. पण दुर्दैव हे आहे की आम्ही तुकाराम विसरलो, आसारामच्या नादी लागलो. आसाराम जेलमध्ये आहे तो, तरी लोक गुरुपौर्णिमेला दरवाजाच्या बाहेर, त्या गेटच्या बाहेर गर्दी करतात, आम्हाला आमच्या गुरुचं दर्शन घेऊ द्या. अभि तो सत्यनारायणाची पूजा घालून अंदर गेलेला आहे. पॉक्सो ऍक्ट आहे त्याच्यावर, लहान मुलीचं लैंगिक शोषण करून. अरे जो स्वतःची भोग विलासातनं सुटका करून घेऊ शकला नाही, तो झेंडूबाम तुमची सुटका या महासागरातनं काय करणार आहे. हो, संत परंपरा कळणं गरजेची आहे. संत कोणते आहेत, ज्यांनी स्वतःची इस्टेट कधी वागवली नाही. अहो, त्या नारायण साईच्या नावावर या आसारामनं सगळी इस्टेट करून टाकली. मध्ये एक तो सत्य साई नावाचा बाबा आला, माहिती आहे का तुम्हाला. इंटरनॅशनल फॅन द्यायचे, हवेतनं हात फिरवला सोन्याची अंगठी, हवेतनं हात फिरवला सोन्याची चेन. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर सारखे लोक फॅन. सचिन तेंडुलकर दर्शनाला गेला, बाबानं हवेतनं हात फिरवला, सोन्याची अंगठीच काढली. अमिताभ बच्चन गेला, हात फिरवला, सोन्याची चेन. एका शेतकऱ्यानं पाहिलं, त्याला वाटलं खतरनाक आहे, तो बी दर्शनाला गेला. बाबानं हवेतनं हात फिरवला, अंगारा काढला. अंगाराची गरज आहे का. 1,00,000 कोटीची प्रॉपर्टी मिलेच्या आधी त्या माणसाची होती. स्वतःच्या सहीशिवाय एकही व्यवहार केला नाही. हे लोक संत असतात का. अरे संत कोण असतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावं देवते त्याची जाणावा. आयुष्यभर चिंध्या पांघरणारा गाडगे बाबा. सगळीच्या सगळी प्रॉपर्टी मरताना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर करून टाकली धर्मशाळा. सगळ्या एका धर्मशाळेमध्ये स्वतःच्या मुलीला, सख्या मुलीला जागा दिली म्हणून तातडीनं तिथे गेले. स्वतःच्या सख्या मुलीचा हात धरून बाहेर काढलं आणि तिला सांगितलं, तुझ्या बापाची लायकी झाडाखाली झोपण्याची आहे, कटोरा घेऊन भीक मागण्याची आहे. या धर्मशाळेवर तुझा काडीचा अधिकार नाही. हे गाडगे बाबा खरे संत असतात. हे संत तू आपल्याला कळलं पाहिजे बरं का. याच्या पलीकडे कोणतं संतत्व नाही बरं का. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बडे विना शक्ती बोलू नये. ज्ञानोबा सांगतात ना, देव भावाचा भुकेलेला आहे रे. अरे बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा, आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. बचपन से देव शोधला साहेब मी, बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा. एका कार्यक्रमात मी शाळेचा बोललो, मला एवढा अभिमान वाटते. तुमच्याच भागात सांगली जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होता, शाळेचं स्नेह संमेलन होतं. मी असंच म्हणत होतो, देव पाहिला का, कोण देव पाहिला का. एक 6व्या वर्गातलं पोरगं उभं राहिलं, मला तिथून म्हटलं, सर मी पाहिला म्हणे देव. म्हटलं पाहिला, मला घामच फुटला. म्हटलं देव संताईनं पाहिला आणि याले कुठे दिसला. ये म्हटलं पुढे, देव पाहिला का म्हणे. हो ना म्हणे, देवच पाहिला. त्याच्या कानात म्हटलं, अबे देव पाहिला का. देव हो ना म्हणे, बहिरे झाले का. देवच पाहिला. म्हटलं सांग बा देव कुठं पाहिला, कसा दिसते, काय आहे. ते पोरगं बोलले म्हणे, अहो ते देवळातला मशिदीतला तो देव नाही. सर माझ्या घरी माझ्या आई वडील आहेत ना, तेच माझे देव आहे, त्याच्या पलीकडे माझा देव नाही. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा, आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. आई वडिलांच्या. माझ्या कविता एवढ्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतल्या की नाही. माझ्या कवितेचा मोठा समीक्षक नाही बरं का कोणता. माझ्या कविता
हे मी माझ्या आईला ऐकवतो, तिला जर आवडल्या, माझी आई फार शिकलेली नाही आहे पण तिला सगळ्या कविता ऐकवतो, तिला जर आवडल्या तर महाराष्ट्रावर रिलीज करतो. जेवढ्या कविता महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलेल्या आहेत त्या सगळ्या कविता माझ्या आईला आवडलेल्या आहेत. माझ्या आईला आवडल्याशिवाय कविता मी महाराष्ट्रात सादर करत नाही. माझ्या आईच्या पलीकडे माझा देवच मानत नाही. मी देवळात दगडात कुठंच देव मानत नाही. आपण मशिदीत चर्चमध्ये आपला देव हा माझ्या घरी आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडू शकतो, माझा देव तुमच्या सगळ्यांच्या पायामध्ये आहे. माझा देव दगडात देवळात कुठंच नाही. गाडगे बाबांनी सांगितलं ही परंपरा आपण मान्य केली पाहिजे. हो, पोटा पाण्याची सोडू नका म्हणा जय 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 श्रीराम. घरी सीतेला उपवास, माय बापाले वनवास. घरची अयोध्या जळताना, घरची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. कोणता एक धर्म चुकीचा आहे का? एकाच धर्मावर टीका करणारा पाखंडी असतो. सगळे धर्म चुकीचे आहेत ना, आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखा आहे. कबीरांनी त्या काळात सांगितलं, पाथर पूजे हरी मिले, तो मैं पूजू पहाड़. घर की चाकी कोई ना पूजे, जाके पीस खाए संसार. दगड पूजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का? भोंग्यावर त्या काळात लिहून गेले कबीर. पाकडून शोधून काढलं मी. काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए, काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए. ताचड़ मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय. अल्लाह बहिरा झाला काय? मी बोललो हे ओरडायची गरज आहे? कबीर त्या काळात बोलून गेले. म्हणून सगळे धर्म चुकीचे आहेत. हो, आणि आपल्या डोक्यावर आभाळ आहे ना त्याचा रंग निळा आहे. तो स्वतःला कधी बौद्ध म्हणून घेत नाही. हा निसर्ग हिरवा आहे. तो स्वतःला कधी मुसलमान म्हणून घेत नाही. सूर्य मावळतीला झुकल्यानंतर त्याचा रंग भगवा केशरी होतो. स्वतःला कधी तो हिंदू म्हणून घेत नाही, कारण हे सगळे एकाच निसर्गाचे घटक आहेत. अरे मुसलमान या शब्दाचा अर्थ आहे मुसल्लसे ईमान, ज्याचा ईमान जिवंत आहे तो मुसलमान. सलाम वालेकुम, वालेकुम वसलाम व रहमतुल्लाहि बरकातहू. ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हा अर्थ आहे याचा. हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद निर्माण करू शकत नाही. पण दुर्दैव हे आहे की त्याचे धर्मग्रंथ न वाचल्यामुळे लोक आतंकवादी होतात. समाजाचं वास्तव आहे की दंगली करणारे त्यांचे धर्मग्रंथ कधीच वाचत नाहीत, आणि ज्यांनी आपापले धर्मग्रंथ वाचले ते कधीच दंगल करू शकत नाहीत. हे समाजाचं वास्तव आहे, लक्षात ठेवा. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. थेट काम असतं आपलं. बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बाहेरून विषाचा पेला, बाहेरून विषाचा पेला. कट्टरपंथीयांनी तुला पाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो. पुस्तकं किती आहेत घरात? काय शिकले तुम्ही? मी शिकलोच नाही. पोरग शाळेतच जात नाही. नाही हो, बाबासाहेब आंबेडकर आहेत ना ते. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. हो, ज्यांचं आयुष्यात पुस्तकं वाचण्यात गेलं. मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना एका मित्रानं प्रश्न विचारला, अख्खं जग झोपलं बाबासाहेब, तुम्ही कधी झोपाल? बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं, अरे पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता, त्याला जाग करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे. हे बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कळले पाहिजेत. हो, साधे आहेत का ते? आम्ही आमच्यातच वाद लावले. पुण्याजवळ कोणतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली तर दुसऱ्या दिवशी संतप्त जमावानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. अरे अज्ञान, अज्ञान आहे ते. महाराजही कळले नाही, बाबासाहेब कळले नाही तुम्हाला. दलिंद्र हो मग
शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला, माहिती आहे तुम्हाला? पण तो 14 तळ्याचा सत्याग्रह करताना पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, नंतर तो सत्याग्रह केला. लक्षात ठेवा, दोन्ही क्रांती सूर्य आहेत ना, आदर्श मांडा. बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, आता तुम्हाला संविधान लिहिल्यानंतर आनंद होतोय का? बाबासाहेब म्हटले, मला समाधान वाटते. का? कारण आता मला या संविधानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सार्वभौम स्वराज्य दिसत आहे. हे आदर्श मानतात एकमेकाला. लक्षात ठेवा, त्यामुळे विरोधात जाणं, एकमेकांच्या पुस्तकं न वाचता, म्हणून पुस्तकं वाचलेली पाहिजे. मस्तक आपलं सुदृढ होते, आणि सुदृढ मस्तक या राजकीय लोकांच्या इशाऱ्यावर चालत नाही. आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर. आणि बाबासाहेब फक्त बौद्ध समाजाचे आहेत का? हिंदू कोड बिल नावाचा कायदा माहिती आहे ना तुम्हाला? महिला वर्ग वारसा हक्क, मुलगा दत्तक घेण्याचा हक्क, हिंदू स्त्रियांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी हिंदू कोड बिल मान्य करावं म्हणून प्रस्ताव मांडला बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याला विरोध केला सगळ्या लोकांनी. तर पहिल्यांदा मंत्रिपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत बरं का. कोणी एका समाजासाठी लढलेले नाहीत. आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर. आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून आंबेडकर. जे बाबासाहेब आंबेडकरांना मानत असतील, फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन चालणार नाही. जसं शिवाजी महाराजांचं आहे तसंच बाबासाहेबांचं आहे. वा 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 वा, रस्त्यावर गर्दी झालेली आहे, मला प्रचंड आनंद आहे. जेवण करून आले का तुम्ही सगळे? आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर. आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून आंबेडकर. आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून बॅरिस्टर. भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यावर घेऊन नाचलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेता रयतेचा नाही रखुनी, सगळे एकाच माळी जेवणी. हे पक्षप्रमुख माझा आहे, याचे विचार आणि माझे विचार झेंडूबाम आहे. तो आपला कुणी नाही. मी महाराष्ट्रभर फिरतोय, माझे सगळे मित्र आहेत. व्यवसायामध्ये पार्टनरशिप आहे बऱ्याच लोकांची. हॉटेलिंगचे व्यवसाय आहेत, जमिनीच्या नावा आहेत. याची पोरगी त्याला दिलेली आहे, त्या पक्षात त्याचा तो जवाई आहे. एकमेकांचे नातेवाईक आहे. ते एकाच टेबलावर बसतात संध्याकाळी जेवायला. सगळेच नेते देतात असं नाही. एकमेकांचे नातेवाईक. पण नेता म्हटलं की विश्वासास पात्र. इलेक्शन मध्ये उभा राहिला म्हणजे विषय. एखादा गावात समाजसेवा करत असेल, लोक लगेच म्हणतात उभा राहतो वाटतं जिल्हा परिषदेला. तसाच विषय झालेला ना. एक नेत्याचं पोरग त्याला म्हणते, बाबा मला राजकारणात यायचं आहे. म्हणे तुला फसवता येते का लोकांना? रक्तात फसवेगिरी नाही तोपर्यंत राजकारणात येता येणार नाही. हे पोरग म्हणे, बाबा मी तुमचाच पोरग आहो ना. मग रक्तात आली असेल ना ते माझ्या. सांगणं करू नको, तुला राजकारणात येता येणार. म्हटलं मला राजकारण शिकायचं आहे म्हणजे शिकायचं आहे. असं का? चाल म्हणे तुला राजकारण शिकवतो. त्याला वावरात नेतो. म्हटलं आंब्या झाडावर चढ. ते चढतंय. म्हटलं आता वरून उडी मार. पडल ना म्हणे मी, लागेल ना मला, काळजी करू नका म्हणे. मी खाली उभा राहतो तुला पकडतो. ते म्हणे पकडचाल ना म्हणे बाबा. आपण म्हणे विश्वास ठेव, मी बाप आहोत बा. ते पोरगोवरून उडी मारते. घेऊन येता पक्षप्रमुख झाडा खालना बाजूला सरकतो. त्या आदरतो ढुंगणावर रडता रडता म्हणते, बाबा हो तुम्ही विश्वासघात केला, मला पकडले नाही. अबे म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे ना. राजकारणात स्वतःच्या बापावर विश्वास ठेवायचा नाही. साधी गोष्ट नाही. हे तुमच्यात कार्यकर्ते आहेत का काही पक्षाचे? कोण्या
हातवर करा बरं, काही पक्षाचे कार्यकर्ते असतील तर. नाही माझा विरोध नाही आहे. अहो या जगातला सगळ्यात इमानदार माणूस म्हणजे कार्यकर्ता असतो, असं आहे. इतका निरागस काळजाचा असतो कार्यकर्ता की त्याला वाटतं सगळा पक्ष आपल्या खांद्यावर उभा आहे. आणि याला तिसऱ्या दिवशी कळतं आपला नेता कोण्या पक्षाचा आहे. खोटी गोष्ट नाही. एका कार्यक्रमाला मी गेलो, आमदाराचा कार्यक्रम होता, कार्यक्रम झाला, एक कार्यकर्ता चहा घेऊन आला आणि चहा घेता घेता तो आमदार मला म्हटला, आनंद भाऊ तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे. कार्यकर्ते सगळे आहे का? काळजाचे कान करून तुमचा मित्र म्हणून सांगतो. कार्यकर्त्यांना काय म्हणतो दादा म्हणे, तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे म्हणे. वाघ आहे आमचा, वाघ चहा घेऊन आलेला होता. नाही चहा काही चुकीचा नाही. चहा वाटणारी लोक मोठमोठ्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. लवकर लग्न करा. लग्न न केल्यावर मग रेडिओवर मन की बात करायला लागते. सांगवाले लग्न झालं ना, करण्या नाही वर्षी लवकर करा. मुलींचं खतरनाक झालेलं आहे, मुली आता भेटत नाही. बरं त्या सोलापूरला तर लग्न न झालेल्या लोकांनी मोर्चा काढला, आम्हाला पोरगी द्या म्हणून. मुलींना आता फक्त पोरगा सुंदर पाहिजे, पैसा पाहिजे असं नाही, शेती बी पाहिजे त्याच्याकडे 10-12 एकर. तिला वावरातलं काही येत नाही तरी पाहिजे. रमेश नावाचा माझा मित्र आहे, 26व्या वर्षी चांगले स्थळ त्याला आले. आजी याचे नखरे एवढे, मला सुंदर पाहिजे, देखणी पाहिजे, अशीच पाहिजे. तर याच्यात तोंडावर चिमणी हागत नाही. सुंदर बायको पाहिजे. राहिला लग्नाचा 38 वर्षाचा झाला. किती? 38. डोक्यावर तर छप्पर उडून गेलं. एसटी मध्ये बिंदास बसतात याच्या शेजारी मुली. काय तर आपल्या बापाच्या वयात. हळूहळू पोट घेईन. पोरगी पाहायला गेला, पोरीच्या बापानं पसंत केलं, पोरीनेही पसंत केलं, पण त्या पोरीची आई आली पोहे घेऊन. जसं या रमेशले पाहिलं चक्कर करून पडली. ते तिने किचन मध्ये पाणी टाकले. त्या तोंडावर काय झालं, अरे काय झालं, अब माय यो तर माझ्या टाइमाले मले पाहायला आलता. खतरनाक आहे. लवकर करा समजा लग्न. साधी गोष्ट हसू नका, हसायचा विषय नाही. कोणाही कारणाने लग्न तुटते. गणेश शांताराम काळे नावाचा माझा मित्र आहे, त्याच्या जिभेला शेंडा नाही फक्त, काही नाही, बोबडा बोलतो थोडासा. त्याच्यात त्याची काही चुकी आहे का? नाव विचारलं की सांगते गणेश शांताराम काळे. त्याची काही चुकी आहे का? लग्नच होईना हो. एक पोरगी पाहायला गेलो, पोरीचा बापूने काय नाव आहे पोराचं? म्हटलं 1 मिनिट, गणेश शांताराम काळे नाव आहे पोराचं. बरोबर बरोबर. पोरगा काही शिकलेला विकलेला आहे का नाही? माझ्या आधी हेच बोंबोललं, हेच झालंय माझं. शिक्षक आहे मी, शिक्षक. हा बोबडा आहे. आता पोरगा नको आपल्या पोरीला. राहिला लग्नाचा. आता लॉकडाऊन संपलं. मला म्हणे अनंत भाऊ तुमची लय ओळख आहे, एखादं स्थळ पहा. म्हटलं नाही, तू लेखा भोबळा आहे. 4 चौकात पाहुण्या आवडत मध्येच पचकतं माझ्या आधी. नाही म्हणे मी एक शब्द बोलणार नाही, तुम्हीच माझं इंट्रोडक्शन करून द्या. म्हटलं जर बोलला हाणत घरी आणीन. नाही म्हणे मी एक शब्द बोलणार नाही. मग म्हटलं बा गेलो, काका समाजसेवेचं काम केलं पाहिजे. तुम्ही करता का नाही संबंध जोड्याचं काम? चांगलं काम आहे ते. गेलो बा. पुरीच्या बापानं पहिलाच प्रश्न विचारला, काय नाव आहे पोराचं? 1 मिनिट, गणेश शांताराम काळे नाव आहे पोराचं. बरोबर बरं. पोरगा काही शिकलेला विकलेला आहे का नाही? आणि डीएड झालंय पोराचं, शिक्षक आहे पोरगा. वा 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 वा. पसंत आहे म्हणे आम्हाला, तरणा पाण पोरगा आहे. त्याला काय माहित आहे बोबळा. पसंत आहे म्हणे आम्हाला. पसंती झाली. मला वाटलं जमलं बा, आपण समाजसेवेचं एक काम काका केलं. नाही नवरी मुलगी आली चहा घेऊन. चहा होता गरम, मला दिला आणि त्यालाही दिला. मला सवय आहे, मी हळूहळू घेतला. हे जसं काही 10 दिवस जेलमध्ये होतं, आजच सुटलं. असा सुरका मारला या ना. चहा होता गरम, यायला लागला चटका. म्हटलं म्हटलं काय झालं काय काही. आता लग्न होणे नाही तू, आता तुले खंडोबाच्या नावानं सोडा लागते भाऊ. लग्न होणेच नाही आता. कठीण परिस्थिती आहे आता. खंडोबाच्या नावानं सांग. बोल मला वाटलं आधी विषय
सरला नाही. नवरी मुलगी पुढे आली, तिनं डोक्याचा पदर वर घेतला, म्हणे असू द्या दलम तर दलम. काय होते त्याले फुटून फुटून पिऊन दादा. हार्ट अटॅक येत नाही आपल्याला. महिला वर्ग तुम्ही एवढा हसताय, पण तुमचा बी कमी दबाव नाही आहे का? एक बाई माहेरले जाते, नवऱ्याला म्हणते हबा मी तुम्हाला कधी फोन करीन, मला घरीच दिसले पाहिजे. बायकोला न घाबरणार माणूस जन्माला नाही आला का? विश्वास पाटील किती मोठा गझलकार आहे. कोल्हापूरमध्ये बायकोला हात धरून फिरून राहिला माणूस मार्केटमध्ये. म्हणलं पाटील 5-6 वर्ष झाले लग्नाले. म्हणे मग एवढं प्रेम? प्रेम नाही म्हणे अनंत भाऊ. म्हणलं मग हात सोडला की दुकानात बसते. मग आम्ही घरी गेलो चहा घ्यायला. आम्ही चहा घेत असताना किचन मधून त्याच्या बायकोनं आवाज दिला वहिनीनं आमच्या. मला लक्ष होतं. म्हटलं पाटील नाही तुम्ही घाबरू नका म्हणे दादा. मी घाबरत नाही. परत आवाज दिला वहिनीनं. म्हटलं पाटील घरी आला की तुम्हाला रिटर्न? नाही हो मी घाबरत नाही हो. आवाज वाढला वहिनीचा. डोळे मोठे झाले. मग लटलट कापायला लागले. गेले बा. काय म्हणे एवढा मोठा कवी बसलेला आहे दादा, आमच्या गप्पा चालू आहेत म्हणे. काय आहे? वहिनी म्हटलं आवाज तुमचा बी त्या कवीचा बी. पण काय काम आहे? वहिनी म्हटलं काम काही नाही, बघत होते मग बोटात किती ताकद आहे. पाटील परत चहा घ्यायला देणार नाही. सांगणं गरजेचं आहे. काल्पनिक कथा याचा त्यांच्या आयुष्याची काही संबंध नाही. ते घाबरतात हे त्रिकालवादी सत्य आहे. बायकोला तुमच्या हात वर करा बरं. कोणी म्हणते बायकोला घाबरत नाही म्हणून हात करा करा एखादा. कोणी हातही वर करणार तुम्ही का संयोजक साहेब? एकही जण नाही का बायकोला न घाबरणारा? वा 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 वा, जोरदार टाळा वाजवा. एका जण हात वर केला गाडीवर, जोरदार टाळा वाजवा. बायकोला न घाबरणारा माणूस भेटलेला आहे मला. पण तुम्ही का हात वर केला मला माहिती आहे. तुमची बायको इथं आलेली नाही म्हणून तुम्ही हात वर केला. बायकोला एक बाई नवऱ्याला सांगू दे काही फोन करेल म्हणे तुम्हाला घरी दिसले पाहिजे मला. तुम्ही शेवटचं सांगतो. हा म्हणे तू जायचं घरी म्हणे सुख उप बघू दे ना. गेली बाई. पहिल्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता फोन केला. हॅलो हॅलो कुठे कुठे म्हणजे घरी जाऊ ना. खरंच घरी आहे का? तुझी शपथ म्हणे घरी आहो. मला मरू नका म्हणे. माझी शपथ घेऊन हा किचन मध्ये कशाला? मिक्सर लावून दाखव. हरकऱ्या लावा. गरीब माणूस. पिन लावली, बटन दाबलं, गुर्र ठेवा म्हणे फोन. एवढंच. काही बायको आहे म्हणे. डबल दुसऱ्या दिवशी त्याच टाइमाला हॅलो. हा हॅलो कुठे आहे? मग आपण म्हणे कालच सांगितलं, आधीच सांगतो तुझ्यासारखा आतंकवादी माझी जिंदगीत आहे. कुठं जायची मग हिंमत आहे का? आवाज वा किचन मध्ये. कशाला? मिक्सर लावून दाखव. गरीब माणूस. पिन लावली, बटन गुर्र ठेवा म्हणे फोन. पुढे काही बायको दिली म्हणे मध्ये म्हणून 7-8 दिवस झाले. तुझ्या घरी बाबा असंच करतात. महिला वर्ग नवऱ्यावर विश्वास असला पाहिजे. बरं हे काय पर्याय कालची सांगता येत नाही. 8व्या दिवशी बाई दुपारीच घरी आली आणि पाहिजे तर नवराच घरात नाही. तिला वाटलं अरा दबाव तंत्र फेल गेलं. पिंके बाबा कुठे गेले? मला काय माहित म्हणे कुठे गेले. अरे कुठे गेले? तुला सांगून गेले नाही का? मला काय माहित नाही म्हणे. 8-10 दिवस झाले ते मिक्सर घेऊन कुठे हिंडून
नेता रयतेचा नाही रकुनी, सगळे एकाच माळी जेमनी. कधी पक्ष न तत्व बदलते, याची देवाला नाही हमी. कुंकू एकाच्या नावाचं माथी, कुंकू एकाच्या नावाचं माथी, गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. राम भीमान अल्लाह हसतो. शेवट शेवट आपल्या कवितेचा. राम भीमान अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. मगाशी कोल्हापूरमध्ये आपण कोणासंग चहा घेतला पाटील साहेब? ते तुमचे मित्र, काय नाव त्याचं? मतीन शेख. आपल्याला काही भीती वाटली का त्याची? गावात खेड्यात सात धर्माची इंटेन्सिटी नाही हो. तुम्ही सगळे मोठ्या मायापेक्षा, मी तुमच्यापासून लहान आहे खूप. एकच गोष्ट सांगतो फक्त, गावात धर्म जात या गोष्टीवरून तुम्ही भांडणं करू नका कधीच. धर्मावरून मी नाही, जातीवरून मी नाही. हा सगळा कचरा आहे, सगळा कचरा आहे हा. जातीतून धर्मात काही पडलेलं नाही आहे. रक्ताचा रंग सगळीच्या लालच आहे. रक्त घेताना विचारतो का आपण रक्त कोणाचं आहे? माझे वडील माळकरी होते बरं का, वारकरी संप्रदायाचे माळकरी. माझ्या वडिलाला नॉनव्हेज बी चालत नव्हतं. नॉनव्हेज खाल्लं तर आम्हाला आंघोळ करून घरात यायला लागलं. माझे वडील ऍडमिट झाले कॅन्सर हॉस्पिटलमध्ये. माझ्या बापाला दररोजच्या 4 बॉटल लागत होत्या रक्ताच्या. आमचा बाप कायम म्हणत होता पहिल्यांदा, हिंदू असं, अध्यात्म असं, वारकरी संप्रदाय असा, जाती सुद्धा काही ठिकाणी महत्वाच्या आहेत. बाबाला विचारलं, का हो ह्या 4 बॉटल लागल्या तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे का कोणती कोण्या धर्माच्या माणसाची आहे? आयुष्याच्या शेवटी माझ्या बापाला सुद्धा समजत गेलं की रक्त आपल्याला लागत असताना आपण विचारत नाही हिंदूचा आहे का, मुसलमानाचा आहे का, पाटलाचा आहे का, मातंगाचा आहे का, कुणब्याचा आहे का, तेल्याचा आहे. नाही हो, कचरा आहे सगळा हा. देवाला जर वाटलं असतं की तुमचा धर्म वेगळा पाहिजे तर तुमच्या ठप्पा मारला असता मागे एखादा हिंदूचा, मुसलमानाचा. तसं काहीच नाही हो. आणि व्हॉट्सअप फेसबुकवर हजारो पोस्ट शेअर होतात बरं. राम विरुद्ध पैगंबर, ओम विरुद्ध अल्लाह. समाजामध्ये धर्मांधता माजवण्याचं काम चालू आहे. लक्षात ठेवा, आपल्या जर मनात शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, तर आपण या सगळ्या कमेंटला उत्तर दिली पाहिजे की या जगामध्ये आमचा कोणताच धर्म नाही. आमचा धर्म आहे मानवता. आमचा संप्रदाय वारकरी संप्रदाय. आम्ही काय मानतो तर आम्ही ईश्वर जर मानत असू तर तो फक्त भावाचा भुकेलेला आहे हे आम्ही मानतो. आमच्या अगरबत्ती फुलाची बी त्याला काही घेणं देणं नाही. मी ज्या गावात राहतो का नाही, शेवटचं सांगतो, माझ्या गावामध्ये छोटंसं गाव आहे, माझ्या मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या शेजारी खंडू, सुनील, मातंग समाजाचे माझे जिवलग मित्र आहे. सिकंदर शाह, गुलाब शाह, फकीर समाजाचे मित्र आहेत. हो, शिवा पाटलाचा माझा मित्र आहे जिवलग. सुशील दामोदर, सागर दामोदर, बौद्ध समाजाचे. आम्ही एकमेकांचं बोट धरून शाळेत गेलो, एकमेकांचे डबे खाल्ले, एकमेकांच्या ताटात जेवलो. पण कधी आम्हाला एकमेकांची भीती वाटली नाही दादा. पण दिल्लीवरून आम्हाला कोणीतरी आज सांगतं धर्म खतरे में है. आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली का? काल कमी होती, आज जास्त झाले का? लोकशाही धोक्यात आलेली आहे का? धोक्यात नाही हो काहीच. धोक्यात कायम लक्षात ठेवा, राजकीय लोकांची सत्ता असते. वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है, वो भूखा है साहब, उसे मजहब कहाँ समझ में आता है. उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा मोठा धर्म नसतो. गांधीजींनी आपल्याला सांगितलं, राम भीमाना अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. गावात कोणी खतऱ्यात आहे हो धर्म? काश्मीरचा मुसलमान कसा वागते हे दाखवता का आम्हाला? गावातल्या आमच्या मुसलमान मित्राशी आमचं वैर करता का? अरे, ज्या शिक्षकानं मला 7वी पर्यंत शिकवलं त्या शिक्षकाचं नाव आहे शेख कासम सर. गणित शिकवलं मला त्यांनी. त्यांना कळलं हे पोरगं महाराष्ट्रभर आपलं नाव घेते. माझ्या घरी आले ते.
माझ्या घराला सगळे मेडल लागलेले आहेत, अख्खं घर मेडलनं भरलेलं आहे, ट्रॉफीनं. इतका आनंद झाला त्यांना. 6 फुटाचा माणूस आहे, एकदम मला असं कडकडून मिठीत मारली त्यानं. मी म्हटलं सर मला सोडा, मला गुदमरल्यासारखं. कासम सराय गणित शिकवलं त्यानं मले. अहो रांगेत उभं केलं, राष्ट्रगीत म्हणून घेतलं, प्रतिज्ञा प्रार्थना म्हणून घेतली. मी चुकलं असेल तर मला मारलं सुद्धा, पण जितक्या दिवस मी त्याच्या हाताखाली होतो मला त्यांनी माझा देश भारतच शिकवला, हे पाकिस्तान शिकवला नाही. राम भीमान अल्लाह असतो, गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो. यांची येशी न फिरत्यात पोर, यायची पोरं येशी मध्ये आहे. दंगलीत मरणार यायचं पोरग नसते, यायच्या बायका किचन मध्ये, याची पोरं फॉरेन मध्ये, आणि आपले पोरं कुठे नाही हो. डोके चालवणार राजा बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज वाचाना वाचाना एकदा ते आपल्याला सांगितलं नाही. हे राजकीय लोकांच्या मागे जाऊच नका हो. धर्मान जात याच्या पलीकडे शांती आहे माणसाची. ईश्वरही आपल्याला कधी माफ करणार नाही. आपण जर धर्माधर्मात भेद करत असू, कोणताच धर्म हा धर्माधर्मात भेद करायला शिकवत नाही. राम भीमान अल्लाह असतो, गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो. यांची येशी न फिरत्यात पोर, यांची येशी न फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय.